हाय, आमचं घर कसं झालं या 14व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे. 2 वेळा मला ॲडमिट करून झाल्याच्यानंतर आई माझी पूर्ण घाबरली. म्हणून आईने माझं पूर्ण पथ्य पाळलं. आईने समोरून बघितलं होतं की मी इन्सुलिन घेते, 2-2 वेळा मी BP चेक करते, शुगर टेस्ट करते. त्याच्यामुळे तिने माझं खाण्यापिण्यामध्ये एक्सरसाइज सगळ्या गोष्टी तिने मला छान असं प्रॉपर केलं. आणि जेव्हा माझं ऑपरेशन करायची वेळ आली होती तेव्हासुद्धा माझा BP पूर्ण हाय झाला होता आणि माझं शुगर लो झाला होता. तेव्हासुद्धा मला डॉक्टरांनी ॲडमिट केलं आणि फायनली मला डेट दिली होती की या दिवशी आपण तुझं ऑपरेशन करूया. आणि त्या दिवशी माझं पूर्ण शुगर डाऊन झालं होता. मला सकाळी 7:30 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं आणि तेव्हा बघतात तर माझं शुगर पूर्ण डाऊन असल्यामुळे ऑपरेशन करू शकत नाही. डॉक्टरांचं डिसिजन झालं की हे खूप क्रिटिकल होऊ शकतं, बाळासाठी धोकादायक होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगण्यात आलं होतं. परंतु माझं सीझर का करत नाही, कारण सीझर करणार हे डिक्लेअर केलं होतं. तर त्यासाठी माझं शुगर कंट्रोलवरती आणण्यासाठी त्यांनी मला ग्लुकोज, सलाईन ह्या सगळ्या गोष्टी लावल्या. आणि 8 वाजता 7:30 वाजता नेलेलं त्यांनी, 11 वाजता फायनली माझं सीझर केलं आणि मी छान अशा गोंडस बाळाला जन्म दिला होता. तिथून आमच्या आयुष्याला सुखद असा युटर्न आला. आणि माझ्या आयंशला पण जसं मला शुगरचा प्रॉब्लेम झाला तसं माझ्या आयंशला सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून त्याच्यावरती बऱ्याच अशा चाचण्या करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याला काचेमध्ये ठेवण्यात आलं होतं. कुठलीही म्हणजे कारण माझ्यावरती बरेच सारे असे इन्सुलिन किंवा BP हे सगळं चालू होतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून बऱ्याच साऱ्या अशा टेस्ट चालू होत्या आणि तो 4 दिवस माझ्यापासून लांब होता. आणि आम्ही दोघे छानपैकी सुखरूप बाहेर पडलो. सगळेजण घाबरत होते की काय झालं. पुढची स्टोरी नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी इंस्टावर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा.